त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी हा मुद्दा पहिल्यांदा या देशामध्ये आणला आणि छात्रोंकी गुणच्या माध्यमातून हा मुद्दा देशव्यापी नेण्याचं काम राहुल गांधींनी केलं। त्यानंतर या देशामध्ये जेनझी म्हणजे तरुणांनी देखील यामध्ये प्रचंड मोठा पुढाकार त्या ठिकाणी घेतला। जंतर मंतरवर झालेलं आंदोलन असेल, पंतप्रधानांच्या घरासमोर देशातल्या सगळ्या खासदारांनी केलेलं आंदोलन असेल, मागणी काय होती? एका बाजूला कोट्यावधी युवक युवती या देशातले संघर्ष करत होते, मागणी एकच, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी व्हावा अशी मागणी होती। आणि मला वाटते हा या देशातल्या युवक आणि युवतींचा आवाज शेवटी सरकारला ऐकावा लागला। हा विजय या देशातल्या सच्चाईसाठी लढणाऱ्या तरुण आणि तरुणींचा आहे। संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे यासाठी लढणाऱ्या या सगळ्या देशातल्या तरुणाईचा हा विजय असं म्हणावं लागेल।